शस्त्रसंधी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। पाकिस्तानचे तुकडे करणारे आता कुठे गेले असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला। तर राहुल गांधींनीही पंतप्रधान मोदींना पत्र पाठवून संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे। त्यामुळे भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली असली तरी देशातील राजकीय पक्षांमध्ये शस्त्रबंदी होण्याची कोणतीही चिन्ह दिसत नाही। ट्रम्प यांच्या सूचनेवरूनच भारतानं युद्धबंदी स्वीकारली। देशाच्या राजकीय नेतृत्वानं अचानक गच खाल्ली। ज्या 26 माय भगिनींचा सिंदूर दिसला गेला त्यांचा त्यागाचा केलेला हा अपमान। संजय राऊतांनी शस्त्रसंधीवरून सरकारवर जोरदार राजकीय मिसाईल टाकलाय। ट्रम्प यांना भारत आणि पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थितीत हस्तक्षेप करण्याचा अधिकार तरी काय आहे असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय। युद्धजन्य परिस्थितीतून माघार घेण्याची काहीही गरज नव्हती असं मत राऊतांनी उपस्थित केलंय। ट्रम्प यांच्या सूचनेवरूनच भारतानं युद्धबंदी स्वीकारली। डोनाल्ड ट्रम्पचा संबंध काय? आमची माणसं मेली आहेत, आमच्या 26 महिलांचा सिंदूर पुसलाय ना। मग ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाल्याशिवाय ट्रम्प हे मध्यस्थी कोणत्या अधिकारात करतात? सर्वपक्षीय बैठक घेऊन शस्त्रसंधी का केली याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी द्यावी अशी मागणी संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केली। वेळ अशी होती की पाकिस्तानला कायमस्वरूपी धडा शिकवण्याची वेळ असताना, संधी असताना आणि भारतीय सैन्याचं मनोबल प्रचंड उंचावलेलं असताना देशाच्या राजकीय नेतृत्वानं अचानक कच खाल्ली। देशाच्या राजकीय नेतृत्वानं कच खाल्ली आणि आमच्या सैन्याचं आणि देशाचं मनोबल हे त्यांनी उद्ध्वस्त केलं। ते कोणासाठी? प्रेसिडेंट ट्रम्प कुणाचं वर्चस्व असतं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीवर? कुणासाठी ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला? पाकिस्तानला पैसे मिळवून दिले तुम्ही ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये, आणि त्याच्यातनं आम्हाला सांगितलं गेलं की थांबा आता। म्हणून हे जे काही सुरू आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून अरविंद सावंत आणि संजय राऊतांनी राजकीय सवालांचे ड्रोन सत्ताधाऱ्यांवरती पाडलेत। तर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि शस्त्रसंधी संदर्भात संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याच्या मागणीसाठी पंतप्रधानांना पत्र लिहिलं आहे। और हमारी सेना ने कर दिखाया। जो आतंकी ठिकाने थे उनको ध्वस्त किया। हम सबको बड़ा फख्र और बड़ा नाज उसके ऊपर है। और पाकिस्तान ने जो बमबारी करी है सीज़ फायर होने के बाद, वो चिंता का विषय है। और जो सीज़ फायर की घोषणा अमेरिका के माध्यम से हो रही है, कश्मीर पर चर्चा की बात वो करते हैं न्यूट्रल साइट पर, ये आज तक 70 सालों में कभी भी ऐसा हुआ नहीं है। तो हम चाहते सरकार अपना मत स्पष्ट करे कि द्विपक्षीय अगर मामला चल रहा है, हमारी सेना को छूट दी है सरकार ने एक्शन लेने के लिए और हम लोग ले भी रहे हैं, उसके बाद अगर सीज़ फायर की बात भी होती है तो वो अमेरिका के माध्यम से क्यों हो रही है? एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीही ट्विट करून पहलगाममध्ये हत्याकांड घडवणाऱ्या अतिरेक्यांना सोडू नका अशी आग्रही भूमिका घेतली। ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस, एमआयएमकडून राजकीय मिसाईल आणि आरोपांचं ड्रोन डागलं गेल्यामुळे सत्ताधाऱ्यांनीही त्यांची पॉलिटिकल एअर डिफेन्स सिस्टीम कार्यान्वित करून पलटवार केलाय। ज्यांना स्वतःला काही माहीत नाही, आंतरराष्ट्रीय राजकारण काय आहे, देशाचा भला कशामध्ये आहे ते ज्यांना माहीत नसेल, स्वतःचा चिल्लर राजकारण करणाऱ्यांना उत्तर देणं मला योग्य वाटत नाही। शस्त्रसंधीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित करून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय। पाकिस्तानवरती जोरदार हल्ला चढवून भारताच्या हाती काय लागलं असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय आणि याच सवालामुळे जोरदार राजकीय युद्ध सुरू झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।